नमस्कार मित्रांनो, अनिल नरवाडे सर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर आपला संपलाय. त्याच्यावरचे काही मोस्ट इम्पॉर्टंट असे 50 MCQ आपण घेणार आहोत. हे एक्झाम ओरिएंटेड आहे. 100% हे एक्झाममध्ये येतात. याची रिव्हिजन करणं आणि ते पाठांतर करणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. एक्झाममध्ये याच्यातले खूप सारे MCQs आपल्याला आलेले दिसतील. चला तर सुरू करूयात. पहिला MCQ, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू बॉडीज इज कॉल्ड. आन्सर ग्रॅव्हिटेशन. दुसरं, हू डिस्कवर्ड द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आयझॅक न्यूटन. याला आपण सर आयझॅक न्यूटन असं सुद्धा म्हणतो. ग्रॅव्हिटेशन इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. SI युनिट ऑफ फोर्स न्यूटन. SI युनिट ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, त्याला आपण कॅपिटल G ने इंडिकेट करतो. न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg स्क्वेअर. याला आपण न्यूटन मीटर स्क्वेअर डॉट kg मायनस स्क्वेअर असं सुद्धा आपण म्हणू शकतो. व्हॅल्यू ऑफ G इज, Gची व्हॅल्यू 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ग्रॅव्हिटी इज अ फोर्स बिटवीन एनी टू masses. Gravitational force is always attractive. The force depends on, फोर्स कशावर डिपेंड आहे तर बोथ मास अँड डिस्टन्स. फॉर्म्युला ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. फॉर्म्युला ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला, फोर्स इज इक्वल टू G m1 m2 अपॉन r स्क्वेअर. आता मास, वेट आणि G याच्याबद्दलचे काही खाली क्वेश्चन आहेत. वेट इज इक्वल टू mg. SI युनिट ऑफ वेट, वेटचं SI युनिट न्यूटन. व्हॅल्यू ऑफ G ऑन अर्थ 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. Weight on moon is about 1/6. Mass is a constant. Weight is a variable. म्हणजे मास हे कॉन्स्टंट राहतं, कुठं बदलत नाही. वेट हे व्हेरिएबल होतं, वेट चेंज होतं. इफ मास डबल वेट इज डबल. जर मास डबल झालं तर वेटसुद्धा काय होतं, डबल होतं. इफ G इज इन्क्रीज वेट इज इन्क्रीज. G जर इन्क्रीज झाला तर वेटसुद्धा इन्क्रीज होतं. युनिट ऑफ G मीटर पर सेकंड स्क्वेअर, आपण याला ग्रॅव्हिटी म्हणतो. वेट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टर क्वांटिटी ही बदलते, स्केलर क्वांटिटी बदलत नाही. त्यानंतर फ्री फॉलविषयी आणि मोशनविषयी. हां, काही MCQ. मोशन अंडर ग्रॅव्हिटी अलोन अ फ्री फॉल.
acceleration during free fall g. 23 velocity of freely falling object in increasing. जसं जसं ऑब्जेक्ट खाली येतो तसं तसं त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत जाते. डायरेक्शन ऑफ जी ची डायरेक्शन डाऊनवर्ड असते. 25 नंबर, इन व्हॅक्यूम फर्दर अँड स्टोन फॉल सेम टाईम. व्हॅक्यूममध्ये स्टोन आणि अदर एखादा ऑब्जेक्ट सेम खाली येतो. इक्वेशन ऑफ व्ही इज इक्वल टू यू प्लस जी टी अप्लाइड टू फ्री फॉल. याला तुम्ही व्हेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी प्लस ग्रॅव्हिटी इंटू टाईम असं सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. त्याला फ्री फॉल. इनिशियल व्हेलॉसिटी इन फ्री फॉल कॅन बी झिरो और नॉन झिरो. इनिशियल व्हेलॉसिटी इन फ्री फॉलमध्ये कॅन बी झिरो असू शकते किंवा नॉन झिरो असू शकते. 28 नंबर, टाईम ऑफ फॉल डिपेंड ऑन हाईट. त्याच्या हाईटनुसार हाईटवरती डिपेंडेड असतं. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज कॉन्स्टंट नियर द अर्थ. अर्थवर किंवा अर्थच्या जवळ ती कशी असते? कॉन्स्टंट असते. ऑब्जेक्ट थ्रू अपवर्ड रिटर्न ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऑब्जेक्ट अपवर्ड जर फेकला तर तो ग्रॅव्हिटीनं कुठे येतो? खाली येतो. त्याच्यानंतर थ्रस्ट आणि प्रेशरवर काही उदाहरणं तुम्हाला दिलेले आहेत, काही MCQ दिलेले आहेत. 31 नंबर, थ्रस्ट इज अ फोर्स. थ्रस्ट हा फोर्स कसा आहे तर परपेंडिक्युलर आहे. प्रेशर इज इक्वल टू प्रेशरचा फॉर्म्युला F/A. फोर्स अपॉन त्याला आपण एरिया म्हणतो. SI युनिट ऑफ प्रेशर. प्रेशरचं SI युनिट पास्कल. 34 नंबर, प्रेशर इन्क्रीज व्हेन एरिया डिक्रीज. प्रेशर जर इन्क्रीज झालं तर एरिया हा डिक्रीज होतो. लिक्विड्स एक्झर्ट प्रेशर ऑल डायरेक्शन. लिक्विडचं जे प्रेशर आहे ते ऑल डायरेक्शननं प्रेशर असतं. प्रेशर इन लिक्विड डिपेंड ऑन डेप्थ. प्रेशर हे डेप्थवर लिक्विडच्या डेप्थवर डिपेंडेड असतं. फॉर्म्युला ऑफ प्रेशर इन लिक्विड PgH. आपण याला PG याला रो पण तुम्ही म्हणू शकता. SI युनिट ऑफ डेन्सिटी. डेन्सिटीचं SI युनिट आहे kg/m³. डेन्सिटीचं SI युनिट मास अपॉन व्हेलॉसिटी. मोअर डेप्थ इज इक्वल मोअर डेप्थ प्रेशर इज इन्क्रीज. मोअर जास्तीत जास्त जर डेप्थ असेल तर प्रेशरसुद्धा कसं असतं? इन्क्रीज असतं. त्यानंतर बायन्सी अँड आर्चिमेड्स प्रिन्सिपल. याच्यावर 10 MCQ तुम्हाला दिलेले आहेत. अपवर्ड फोर्स बाय लिक्विड. बायॉन फोर्स. 42 नंबर, बायॉन फोर्स डिपेंड अपॉन. बायॉन फोर्स कशावर डिपेंड असतो तर व्हॅल्यूम ऑफ लिक्विड डिस्प्लेस. त्यानंतर 43 नंबर, प्रिन्सिपल डिस्कवर्ड बाय आर्किमेड्स. फ्लोटिंग ऑकर्स वेन. जे फ्लोटिंग असतं ते असतं वेट इज इक्वल टू बायॉन फोर्स. ऑब्जेक्ट सिंक इफ डेन्सिटी मोअर दॅन लिक्विड. जर डेन्सिटी लिक्विडच्या मोअर दॅन असेल तर ऑब्जेक्ट सिंक्स होतो. आपण त्याला बुडतो म्हणतो. रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिव्हायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. रिलेटिव्ह डेन्सिटी जर म्हणलं तर डेन्सिटी ऑफ सबस्टन्स आणि डेन्सिटी ऑफ वॉटर. 47 युनिट ऑफ रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी नन ऑन युनिट
48 ships float due to shape and buoyancy. लॅक्टोमीटर जे आहे ते काय मेजर करतात, तर डेन्सिटी ऑफ मिल्क. त्यानंतर 50 नंबर हायड्रोमीटर मेजरमेंट रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ लिक्विड. असे तुम्हाला 50 MCQ तुम्हाला दिलेले आहेत. तर हे जे आहे परीक्षा ओरिएंटेड आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि MCQसाठी प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर आपण कमीत कमी 50 MCQ किंवा 100 MCQ आपण घेणार आहोत. त्याची तयारी करून घेणार आहोत. ते मी व्हिडिओमध्ये टाकणार आहे. तर अशा व्हिडिओसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांनासुद्धा पाठवा, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल. धन्यवाद.